जय शिवराय मित्रांनो. तर आजचा आपला विषय असणार आहे की मुंबईचा कट ऑफ जो होता तो कट ऑफ लागलेला आहे. त्याच्यामध्ये काय चुका झाल्या आहेत काय नाही. त्याच्यानंतर प्रत्येकाला वाटलं, कुणाला वाटलं नव्हतं मित्रांनो एवढा कट ऑफ लागेल. कट ऑफ भरपूर लागलेला आहे, अपेक्षेपेक्षा भरपूर प्रमाणात जास्त गेलेला आहे कट ऑफ. तर मित्रांनो आता त्याच्यामध्ये भरपूर जणांचं म्हणणं असं होतं की कट ऑफ जो आपला लागलेला आहे ना, तर तो कट ऑफ आपला हायस्ट लागलेला आहे. आणि काय काय कास्टचं जे आपलं म्हणजे टोटल आपलं एकाच 10 प्रमाण असतं प्रत्येक कास्टचं लेखीसाठी पात्रता आपली, त्याच्यापेक्षा कमीच विद्यार्थी घेतलेत असं भरपूर विद्यार्थ्याचं म्हणणं आहे. तर त्याच्यामुळं तो कट ऑफ बदलायला पाहिजे असं भरपूर जणांना वाटतंय. पण मित्रांनो, बदलेल का नाही कट ऑफ ह्याच्यावर आपण भरपूर विचार केला, त्याच्यानंतर चौकशी केली बऱ्यापैकी ठिकाणी. आणि त्याच्यातून मित्रांनो अशी गोष्ट समोर आले की काय काय कास्ट ज्या होत्या ना, त्या कास्टमधले तेवढे कॅन्डिडेट आपल्याला भेटलेले नाहीत मित्रांनो. आणि जर ते कॅन्डिडेट भेटले नाही तर त्याचे एका 10 प्रमाणाच्या हिशोबानं विद्यार्थी वर घेत नाहीत. त्याच्यामुळं तो आपला जो वरचा आकडा दिसतोय आपल्याला, त्याच्यामध्ये आपल्या कास्टच्या जेवढ्या जागा आणि त्याच्यानंतर त्याच्या एकाच 10 प्रमाणात विद्यार्थी घेतले, ते कमी जे दिसतंय त्याला महत्त्वाचं एकमेव कारण ते आहे मित्रांनो. मग त्याच्यामध्ये मित्रांनो आपलं पोलीस पाल्य असेल, त्याच्यानंतर एक्स आर्मी असेल, त्याच्यानंतर प्रोजेक्ट असेल, त्याच्यानंतर भूकंपग्रस्त असेल, असे जेवढे पॅरलल रिझर्वेशन असतात आपले, त्याच्यातले तेवढे कॅन्डिडेट जर भेटले नाहीत तर त्यांच्या एकाच 10 प्रमाणाचा जे क्रायटेरिया असतो तो कमी होतो मित्रांनो. आणि मित्रांनो, ते कमी झाल्यामुळं आपल्याला ते कमी दिसतं, कारण की एकाच 10च्या प्रमाणात प्रत्येक कास्टाचेच विद्यार्थी भेटतील असं नसतं मित्रांनो. त्याच्यामध्ये भरपूर आहे. भूकंपचे तर भरपूर ठिकाणचे विद्यार्थी आले नाहीत, त्यांचं आता ज्यांनी क्वालिफाय झाले त्यांचा भरपूर फायदा आहे मित्रांनो. तुम्ही लेखीला फक्त पास व्हायची गरज आहे, त्याच्यानंतर तुम्ही तुमचं फायनल लिस्टला 100% नाव येऊन जाईल. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आणखीन एक्स आर्मीचे पण आहेत. एक्स आर्मीचे पण जे काय आहेत त्यांचं पण मेरिट लागलं आहे ना, त्याच्यामध्ये ते कट ऑफपेक्षा कमीच त्यांचे कॅन्डिडेट भेटलेले आहेत, कारण की एकाच 10च्या प्रमाणात त्यांचे कॅन्डिडेट भेटलेलेच नाहीत. आणि असं भरपूरच आहे. भूकंप झालं, त्याच्यानंतर एक्स आर्मी झालं, त्यानंतर पोलीस पाल्य असेल, अशा काही संवर्ग जे आहेत आपले, त्याच्यामधले तेवढे कॅन्डिडेट भेटले नाहीत. हा मेन प्रॉब्लेम होता मित्रांनो. त्याच्यामुळे एकाच 10च्या प्रमाणात ते आकडा आपल्याला दिसत नाही. आणि मित्रांनो, आता जर विचार करायला गेला तर मेरिट काय बदलणार नाही मित्रांनो. तुम्ही असं म्हणजे कोण सांगत असेल आशा किंवा वाढेल, कमी होईल, चेंज होईल, तर अशा आशेत काय राहू नका. मेरिट काय चेंज होणार नाही मित्रांनो. तर ते मेरिट काय चेंज होणार नाही मित्रांनो. त्याच्यामुळे तुम्ही त्या अशा खोट्या आशाला काय बळी पडू नका. आणि त्याच्यानंतर दुसरा पण प्रॉब्लेम होता मित्रांनो त्याच्यात, की काय काय कास्टचं पॅरलल रिझर्वेशन होतं ना, त्याचं मेरिट तिथं 24 दाखवलं होतं. तर ते चुकीचं नाही मित्रांनो. ते प्रिंट मिस्टेक होती ती प्रिंट मिस्टेक त्यांनी सुधारण्यात आलेली आहे. त्याचा एक जे आर नंतर पडलेला आहे, तो जे आर पण मी टाकून देतो. हे बघू शकता तुम्ही, हा त्याचा जे आर आहे, त्याच्यामध्ये दिलं आहे त्यांनी. ते चुकून प्रिंट मिस्टेक झालं, ते चेंज करून येईल मित्रांनो. तर तो पण विषय क्लिअर झालेला आहे. तर महत्त्वाचे हे 2 विषय आहेत मित्रांनो. आणि ज्यांचं काठावर 1-2 मार्कांनी गेले त्यांनी टेन्शन घेऊ नका मित्रांनो. तुम्ही पुढच्या भरतीची प्रॅक्टिस चालू करा आत्तापासूनच, कारण की भरती पडण्याचे खूप चान्सेस आहेत. आणि लवकरात लवकर दुसरी भरती येणार आहे मित्रांनो. त्याच्यामुळे तुम्ही आत्तापासून प्रॅक्टिस चालू करा. भरपूर जण काय करतात, नंतर प्रॅक्टिस चालू करतात, त्याच्यानंतर भरतीची ॲड पडल्याच्यानंतर काय काय चालू करतात, आणि काय काय नंतर ग्राउंडची डेट आल्यानंतर करतात. त्याचा उपयोग नाही मित्रांनो. आत्तापासून जर तुम्ही सुरुवात केली तर तुम्हाला पुढच्या भरतीपर्यंत ॲड पडल्याच्यानंतर तुमचं ग्राउंड जवळपास आउट ऑफ लेवलला आलेलं असेल. त्याच्यामुळे मित्रांनो, तुम्ही आत्तापासून प्रॅक्टिस सुरू करा. लेखीचा अभ्यास पण आत्तापासूनच, तुम्ही माहिती नसेल तुम्हाला तर अकॅडमी वगैरे जॉईन करा. जर माहिती असेल तर तुम्ही तुमचा पर्सनल अभ्यास चालू करा. पण आत्तापासून चालू केलं तर तुम्हाला पुढच्या भरतीपर्यंत फायदा होईल मित्रांनो. तर अशा एकंदरीत त्या दोन्ही गोष्टी सांगितलेल्या. आणि जे मित्र क्वालिफाय झालेत मुंबईला, त्यांच्यासाठी पण आपण अजून एक व्हिडिओ बनवणार आहोत की आता शेवटच्या आठवड्यात काय करायचं, त्याच्यानंतर पेपरला जायच्या आधी काय गोष्टी करायच्या, आणि पेपरला गेल्यानंतर कुठल्या गोष्टीची काळजी घ्यायची, जेणेकरून जे आपलं मार्क वाढायला आपल्याला मदत होईल. तो व्हिडिओ आपण लवकरच आणणार आहोत मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया का पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो करून घ्या. धन्यवाद. जय महाराष्ट्र.